हॅलो फ्रेंड्स, मी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत पिंपळी या गावामध्ये, जे चिपळूणमधून बहादूरशेख नाका इथून 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती आहे। आणि ते गाव आहे आमच्या नणंदताईंचं। आणि स्पेशली त्यांची बाग आहे ती मी दाखवायला तुम्हाला आणला आहे। हा बंगला आहे त्यांचा, कराड रोड टच बंगला आहे आणि थोड्याच अंतरावरती त्यांची बाग तुम्ही बघू शकता। दुरूनच तुम्हाला माडाची झाडं दिसत असतील। आणि ह्या सीझनला म्हणजे समर सीझनला तुम्हाला एवढी हिरवळ कोकणामध्ये कुठेच बघायला मिळणार नाही, जर असा प्रोजेक्ट नसेल तर। तर आपण गेट उघडून जाऊया आतमध्ये आणि काय काय झाडं लावलेली आहेत ती मी तुम्हाला दाखवते। हाय, तर आता काय काय झाडं आहेत ते आपण बघूयात। आणि हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की मजा येईल बघायला आणि वेगवेगळ्या प्रकारचे झाडं तुम्हाला बघायला मिळतील। तर असा हा गोल तुम्हाला मी एक दाखवते, एवढ्या ह्याच्यात आपण फिरणार आहोत असं म्हणून मी शूट केलं आहे। तर आपण बघूयात पुढे जाऊन। ही सुरुवातीला माडाची झाडं आहेत नारळाची, आणि त्याच्यामधल्या भागामध्ये त्यांनी काळी मिरीच्या वेली आहेत लावलेल्या। त्या थोड्या थोड्या अंतरावर दिसतात तुम्हाला। म्हणजे नारळाच्या झाडाच्या मुळे काय होतं, सूर्यप्रकाश त्यांना मिळतो, कारण जास्त विस्तृत झालेलं नसतं झाड आणि खूप मोठ्या प्रमाणात काळी मिरी काढली जाते त्यांच्याकडे। हे तुम्ही थोडंसं बघू शकता, हे हिरवं गवत ते त्यांनी त्यांची जी दूध दुभती जनावरं आहेत त्यांसाठी ती सोय केलेली आहे उन्हाळ्याची। तर ह्या भागामध्ये तुम्ही छोटी छोटी कलमं बघू शकता आंब्याची, आणि या साईडला नारळ आणि काळी मिरीच्या वेली दिसत आहेत। आणि पूर्ण प्लॉट हा गवत आहे जनावरांसाठी। आणि ही रांगेमध्ये वेगवेगळ्या प्रजातीची तुम्हाला कलमं बघायला मिळतील। आणि विशेषतः वेगवेगळे आंब्याची झाडं, म्हणजे नीलम म्हणा, हा एक प्रकार आहे आंब्याचा, तसंच रातांबे, अशी वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी झाडं लावलेली आहेत आंब्याची। आता ह्या बाजूला तुम्ही बघाल तर त्यांनी रेस्ट हाऊस बांधलेला आहे। इथून बघा हिरवळ ही सगळी दिसते, मी तुम्हाला नंतर तिकडे आपण जाणारच आहोत। तर हे त्यांचं रेस्ट हाऊस आहे बांधलेलं। इथे थोडी केळीची झाडं तुम्ही बघू शकता। पावसाळ्यामध्ये इथे खूप नॅचरल जो ग्रास असतो तो तुम्हाला इथे हिरवळ बघायला मिळते छानपैकी, पण आता जरा उन्हामुळे सुकलेला आहे। तर हे अशी एंट्री आहे इथून। इथे मासे आहेत आतमध्ये या पाण्यामध्ये, आणि बेडूक दादा इथे बसलेले आहेत राखण करत, त्यामुळे मी काय जवळ जाण्याचा प्रयत्न केला नाही जास्त। आणि आतमध्ये असं हे शोची झाडं त्यांनी लावलेली आहेत, जेणेकरून जी वाटसरू येतात ते त्यांना थोडं छान वाटावं इथे। हे रेस्ट हाऊस बांधण्याच्या मागचं एक त्यांचं दूरदृष्टिकोन असा होता की हायवेला लागून, नॅशनल हायवेला लागून आपला प्लॉट आहे पूर्ण, तर जे वाटसरू आहेत त्यांना थोडासा विसावा मिळावा या ठिकाणी। तर बाथरूमची पण सोय केलेली आहे इथे। तुम्ही कधी या मार्गाने गेलात तर नक्की भेट द्या ह्या जागेला, तुम्हाला बागही बघायला मिळेल आणि तुम्ही रेस्टही घेऊ शकता। कराड हायवेला आहे पिंपळी गाव। ते तुम्ही चिकूची झाडं बघू शकता, इथे भरपूर असे चिकू लागलेले आहेत झाडाला। पुढपर्यंत पूर्ण चिकूची झाडं आहेत, खूप मोठ्या प्रमाणात चिकू लागलेले आहेत तुम्ही बघू शकता। पूर्ण फांदीला खचून असे लागलेले आहेत सगळे चिकू। पिकल्यानंतर आपण चिकू खातोच, पण सुकून सुद्धा ते ठेवले तर वर्षभर तुम्ही चिकू खाऊ शकता।
त्याच्या फोडी करून सुकवले जातात मीठ लावून उन्हामध्ये. खूप छान लागतात, वर्षभर टिकतात सुद्धा ते. इथे तुम्ही आंब्याचं झाड छोटंसंच आहे पण त्याला भरपूर आंबे लागलेले बघू शकताय बघा. आणि हे आहे आपल्या माठाची भाजीचं थोडंसं शेती थोडी केलेली त्यांनी. माठाची भाजी आहे ताजी ताजी. इथे तुम्ही कोकमाची सुद्धा झाडं बघू शकता लावलेली आहेत रांगेमध्ये. आणि इथे थोडे नारळाची झाडं आहेत, पेरूचं झाड आहे. तसंच ह्या प्लॉटमध्ये पूर्ण मुगाची शेती केलेली आहे. दूरपर्यंत तुम्ही बघू शकता हे पूर्ण मूग पेरलेले आहेत. आणि त्याच्या शेंगा मी तुम्हाला दाखवते खाली उतरून. टपोऱ्या टपोऱ्या अशा चांगल्या त्यांना शेंगा लागलेल्या आहेत मुगाच्या. खूप मेहनत करावी लागते या गोष्टींसाठी. आपल्याला हे सगळे हिरवळ दिसते ह्या सीझनला म्हटल्यावरती. इथे तुम्ही चवळी बघू शकता, ही चवळीचा प्लॉट आहे पूर्ण. या पूर्ण बागेची देखभाल करण्यासाठी दिवसभर त्यांच्याकडे एक जोडपं आहे ठेवलेलं, त्यामुळे चांगली त्यांना मशागत मिळते झाडांना. तसे तुम्ही इथे बघू शकता, इथे काजूची बोंड बघू शकता. इथे पूर्ण काजूचा प्लॉट आहे हा. आणि तुम्ही हाताने सुद्धा काढू शकता, इतक्या अंतरावरती काजू लागलेले आहेत बघा तुम्ही जवळून. आणि सुकलेले पण आहेत काजू, ओले पण काजूगर बघू शकता. आणि खाली पडलेले पण आहेत सुकलेले काजू बोंड. तर वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत बागेत बघायला. खूप छान वाटतं आतमध्ये आल्यावरती. तुम्हाला मी ते पुढे जाऊन तुम्हाला मी दाखवते पूर्ण काजूचा प्लॉट कसा आहे तो. इथून मला शूट करता येत नाही आहे कारण अगदीच बुटकी बुटकी आहेत झाडं, त्यामुळे काही ते शूट होत नाही आहे व्यवस्थित. तर ही सगळी चवळी बघू शकता तुम्ही. आणि हा आहे काजूचा पूर्ण प्लॉट. झाडं आहेत काजूची सगळी एवढ्या भागामध्ये. म्हणजे एका कुटुंबाला जी झाडांची आवश्यकता आहे ती सगळी झाडं याच्यामध्ये आहेत. इथे तुम्ही बघू शकता हे शेण दिसते तुम्हाला सुकलेलं. आणि हे शेण ते वापरतात या बागेमध्ये सगळ्या झाडांसाठी. आणि शेण दिसतंय याचा अर्थ पुढे त्यांचा एक गोठासुद्धा आहे गायींचा, हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. आणि हे गायींसाठी गवत आहे सुकलेलं, जे भात कापणीनंतरचे भात झोडणीनंतर जे पेंडा उरलेला असतो तो रचून ठेवलेला आहे. इथे गायी आहेत आतमध्ये. जे इथे जोडपं आहे ते आज सुट्टीवर होतं, त्यामुळे आतमध्ये मला काही कळलं नाही लाईट वगैरे कुठे आहे ते. पण मी असं जस्ट शूट केलं लांबूनच आतमध्ये जाऊन. तर काळोखात काही एवढं नीट शूट करता नाही आलं, दिसत नाही आहे व्यवस्थित आतमध्ये. इथे सुद्धा गायी बघू शकता तुम्ही. मी काही पुढे जाण्याचं धाडस केलं नाही जास्त, आतमध्ये कोण नव्हतं त्यामुळे देखरेख करणारे. तर मी दुसऱ्या साईडने दुसऱ्या गेटने बघायला गेले. ह्या ज्या गायी दिसत आहेत मोठ्या तुम्हाला, तर दुभत्या गायी आहेत सगळ्या ह्या. तर गायीने विचारलं एक सेल्फी घेऊया काय, तर मी लगेचच तिथून काढता पाय घेतला आणि परतीच्या वाटेला मी लागले हळूहळू. तर या सगळ्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बघू शकता तुम्ही की झाडं आहेत, उन्हाळी शेती आहे, रेस्ट हाऊस आहे, गाईचा गोठा आहे. म्हणजे फ्युचर प्लॅन किती ठरवून केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता इथे. आणि आता पुन्हा आपण निघतोय. सगळी बाग तुम्हाला दाखवून झालेली आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर जमल्यास कोकणामध्ये तुमची जागा असेल तर तुम्ही असे छोटे मोठे प्रोजेक्ट जरूर राबवा. त्यामुळे काय होणार आहे, तुमची जी पुढची पिढी आहे त्यांना इथे थोडंफार का होईना झाडं बघायला मिळतील चांगली चांगली. मी इथे थोडीशी भाजी काढून पण घेतली आहे माठाची. आणि आता निघतोय आम्ही इथून जाण्यासाठी. मिस्टर तयार आहेत गाडी काढून. आणि बघा तुम्हाला हे जर सगळा व्लॉग आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा तुम्ही. आणि टिल देन बाय.